हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. आज मी उलटं बसलीये. दुसऱ्या स्टँडला छोटावाला स्टँड आहे त्याला लावलेला आहे मोबाईल आणि लाईटीचा फ्लॅशमुळे माझं असं दिसणार आहे. तर आता तुम्ही थोडंसं हे करा, कारण क्लिअर व्यवस्थित दिसणार नाही आहे आणि हा प्रॉब्लेम, परंतु एवढी क्लिअर दिसणार नाही आहे. आणि मला तुमच्याशी एक विषय शेअर करायचा आहे. जी मी चुकी केली होती, जी मी चुकी केलेली आहे ती चुकी तुम्ही करू नये, मला असं वाटतं. बरोबर की नाही? तर ती चुकी काय आहे तुम्हाला सांगते मी. तर हे जे आहे ते कुणाकुणाला माहिती आहे. ही आहे ती स्किट. ही ती स्किट आहे जी तुम्ही इथे लावू शकता. डोकं दुखत असेल, बरं का, डोकं दुखत असेल किंवा हा मायग्रेनचा त्रास असेल आणि शुगर, हे बघा अशी शुगर वगैरे जर असेल, तुम्हाला डोकं दुखत असेल, अर्ध डोकं दुखत असेल वगैरे वगैरे, तर बऱ्याच ह्याला ही किट चलते. म्हणून मी ना ही मागवलेलं आहे. बघा, तुम्ही बघू शकता. असं पद्धतीने लावायचे. जर तुम्ही मोबाईल यूज करत असाल, तुमचं दुसरं काही काम करत असाल, तरी सुद्धा तुम्ही हे असं लावून ठेवू शकता. आणि एक अर्धा तास तरी लावून ठेवायचे. ते 3 ते 4 तासामध्ये अर्धा तास लावून ठेवायचे आणि अर्ध्या तासाने काढायचे. आणि मग नंतर इथे धुवायचं थंड पाण्याने. हे हात धुवायचे थंड पाण्याने. तर हे जे आहे ते ह्याच्याने शुगर पण हळूहळू कंट्रोल व्हायला सुरुवात होते. तर तुम्हाला असं वाटत असेल ही शुगर बद्दल का सांगत आहे, तर मला आता तुम्हाला ती गोष्ट शेअर करायची की खूप जास्ती विचार केल्यामुळे, खूप जास्ती टेन्शन घेतल्यामुळे, खूप जास्ती विचारांनी झोप न आल्यामुळे आणि खूप ताणतणाव झाल्यामुळे डायबिटीज होऊ शकतो. डायबिटीज होऊ शकतो आणि तो झालेला आहे मला. आणि मला ह्या 2 वर्षामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, 2 वर्षामध्ये म्हणजे जे मागे तर होतेच खूप काही टेन्शन, त्याचा परिणाम ह्या 2 वर्षामध्ये मला दिसला. म्हणजे ह्या 2 वर्षामध्ये खूप जास्ती टेन्शन, न झोप, खूप सगळं असं म्हणजे दुर्लक्ष करणं सगळ्या गोष्टीला, डिप्रेशनमध्ये राहणं, टेन्शन घेणं, अति जास्ती विचार करणं, हे सगळ्या गोष्टी मी केल्या. आणि त्याची म्हणजे नाही का प्रचिती म्हणायला लागली. त्याचा अनुभव मला दिसायला लागले. दुष्परिणाम कुठल्या पद्धतीमध्ये, तर शुगर. तर माझी शुगर सुरुवातीला जेव्हा मला त्रास झाला, चक्कर खूप येत होत्या मला आणि खूप अतिप्रमाणात मला झोपलं तरी साईड बदलताना, समजा आपण झोपलोय आणि चेंज करतोय, पोझिशन चेंज करते मी, झोपलेली आहे मला साईड चेंज करते, ह्या अंगावरून ह्या अंगावर होती, तरी सुद्धा मला चक्कर यायची, फिरल्यासारखं व्हायचं. मला समजायचंच नाही यार असं का होतंय, असं का होतंय. मग नंतर बाहेर पण जर मी बाहेर गेले पायी, तर मला असं ढकलल्यासारखं व्हायचं अचानक. म्हणजे मी चलतीये आणि तरी सुद्धा तोल गेल्यासारखे व्हायला लागलं मला. आणि म्हणून मी तरी पण तसंच अंगावरती काढलं आणि मग मी चेक केलं. पूर्ण चेक केल्याच्या नंतर मला समजलं काय, पूर्ण चेक केल्याच्या नंतर मला समजलं सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असताना सुद्धा का असं होत आहे. त्यावेळेला शुगर चेक करायला लावली. तर ज्या वेळेला शुगर चेक केली त्यावेळेला समजलं की ग्लुकोज म्हणजे साखरेचं प्रमाण वाढलेलं आहे. तर साखरेचं प्रमाण त्यावेळेला ज्या वेळेला चेक केलं होतं त्यावेळेला अक्षरशः 350 साखर होती. किती? 350. आणि मग त्यानंतर गोळ्या वगैरे चालू केल्या. तर गोळ्या कुठल्या चालू आहे तुम्हाला ते पण सांगते. ग्लायकोमेट 500 mg गोळी चालू आहे मला. त्यावेळेला दुसरी होती, कारण त्यावेळेला शुगर जास्ती वाढलेली होती. मग त्यांनी गोळ्या वगैरे चालू केल्या आणि फक्त पावर जास्ती होती त्याची. आणि 2 टाइम ती गोळी होती मला. 2 टाइम गोळी घेतली. मग असं 1 महिनाभर कोर्स केल्याच्या नंतर माझी शुगर कंट्रोल आली. म्हणजेच 140 वगैरे अशी यायला लागली. तरी पण ती शुगर पूर्णपणे ही नाही झाली, 140 वगैरे यायला लागली. 140 वरती आल्याच्या नंतर मग त्या डॉक्टरांनी गोळीची पॉवर चेंज केली आणि नंतर गोळीची पॉवर मला त्यांनी ग्लायकोमेट 500 mg सुरू केली.
त्याआधी दुसरीच होती कुठली तरी, ते आठवणीत नाहीये मला. परंतु जे आत्ता मला सुरू आहे ती ग्लायकोमेट 500 mg ही गोळी मला आता सुरू आहे. 2 टाइम, सकाळी नाश्ता केल्यानंतर खायची आणि संध्याकाळी जेवण केल्यानंतर खायची. तर त्या गोळीमुळं मी जे तुम्हाला मागे सांगितलं ना, मला उपवास बंद केलेले डॉक्टरांनी सांगितलेले काही कारणामुळे, तर ह्या शुगरमुळे मला त्यांनी म्हणजे डाएट करायला पण मनाई केलेली आहे आणि उपवास ठेवायला पण मनाई केलेली आहे. तर तुम्हाला सांगायचंय मला की मला शुगर झाली अचानक, आणि माझ्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये माझ्या वडिलाला, आईला, आजोबाला कुणालाही शुगर नाहीये. माझ्या अख्ख्या फॅमिलीमध्ये फक्त मला शुगर आहे. तर मग खूप असं हे केलं, कंट्रोल वगैरे केली मी, आणि कंट्रोल झाल्याच्या नंतर डॉक्टरांनी अभिनंदन केले की वा, खूप छान रिस्पॉन्स दिला तुम्ही, डाएट वगैरे व्यवस्थित फॉलो केल्यामुळे तुम्ही लवकर कंट्रोल केली आणि आता कंट्रोलमध्ये आहे. परंतु पूर्णपणे ही झालेली नाही, म्हणजे जशी रेंज असायला पाहिजे तशी रेंज नाहीये. 130, 135 अशी रेंज असते माझी फास्टिंगची, आणि जेवणाच्या नंतरची 140च्या पुढेच असते. तर असं काही ही आहे रेंज आहे. तर मग त्याच्यानंतर डॉक्टरांनी गोळी वगैरे चालू केल्याच्यानंतर ती मग फॅमिली हिस्ट्री आहे का, तुमच्यात फॅमिलीमध्ये कुणाला आहे का वगैरे वगैरे. मी म्हटलं कुणाला नाहीये, मग तुम्हालाच का, तुम्ही काय अति टेन्शन घेतलंय, तुम्ही काय विचार करत आहे, तुम्ही का जास्ती विचार करत आहे, ज्यांनी करून तुमची ही शुगर वाढत आहे. आता हे सगळं त्या डॉक्टरांनी मला खूप जास्ती फोर्स केला आणि विचारून घेतले की काय एक्झॅक्टली टेन्शन आहे. मी त्यांना सांगितलं फॅमिली प्रॉब्लेम आहेत म्हटलं. तर कशाला हे करताय, स्वतःचं आजार ही म्हणजे नाही का, डायबिटीज म्हणजे सायलेंट किलर आहे, किडण्यांवर परिणाम होतो, सगळ्या गोष्टींवरती परिणाम होतो, तुम्ही ह्या गोष्टी कशाला हाताने वाढवताय, जर टेन्शन विचार कमी करा, टेन्शन सोडून द्या वगैरे वगैरे त्यांनी मला सल्ले दिले. परंतु सल्ले देणं आणि त्यातून बाहेर निघणं खूप अवघड असतं, कारण अशा काही गोष्टी घडलेल्या असतात त्याच्यातून बाहेर निघणं इतकं इझिली माणूस बाहेर लवकर निघत नाही. आणि ज्या गोष्टी आपण स्वप्नात विचार केलेल्या नसतात आणि त्या गोष्टी जर आपल्यासोबत घडत असतील आणि तर ती कुठंतरी विचार करायला मजबूर करतात आपल्याला, बरोबर की नाही. कुठंतरी आपल्याला त्या गोष्टी विचार करायला मजबूर करतात, आणि खूप काही असं घडलेलं असतं आणि खूप सारं असं दुःख सोसल्याच्या नंतरच माणूस जास्ती डिप्रेशनमध्ये जातो, जास्ती विचार करतो, अति विचार करतो आणि काहीतरी मागं लावून घेतो, जे माझ्यासोबत घडले. तर ह्या सगळ्या कारणांमुळं म्हणजे बीपीची अधूनमधून बीपी वाढतो तेवढाच प्रॉब्लेम आहे, त्याची गोळी वगैरे चालू नाहीये. परंतु शुगर मात्र गोळी चालू आहे शुगरची मला, आणि मला हे पण बंद करायचं आहे. आणि हे माझं स्वतःसोबत मी चॅलेंज घेतलेलं आहे की मी हे बंद करणार आहे. आणि मी कशी बंद करणार आहे तुम्हाला ते पण जेव्हा मी ती बंद करेन, रिझल्ट घेईल त्याचा, त्यावेळेला मी तुमच्याशी ती गोष्ट शेअर करेन. परंतु मी स्टार्ट केलेलं आहे. आणि आता राहिला प्रश्न डाएट करायची नसते तर नाहीये, मी माझ्यासोबत चॅलेंज घेतलेलं आहे म्हणून मी डाएट सुद्धा सुरू केलेलं आहे स्वतःच्या मनाने. डॉक्टरांनी दिलेलं डाएट हे वेगळं आहे, आणि जे मी स्वतः घेतले डाएट, म्हणतात ना शरीरापेक्षा मनाची ताकद जास्ती असेल ना तर माणूस सगळ्या आजाराला हरवू शकतो. तसंच काहीसं मी प्रयत्न केलेला आहे की नाही, गोळ्या हा मला प्रकार ठेवायचाच नाहीये, आणि गोळी मी लवकर कुठल्या गोष्टीची खात पण नाहीये, आणि मला गोळ्यांचा खूप कंटाळा येतो. परंतु ही डायबिटीजची गोळी मला डॉक्टरांनी सजेस्ट केलेली आहे की तुम्हाला घ्यावीच लागेल. जर तुम्ही बाहेर जॉब करता, इकडे जाता तिकडे जाता, फिरता, एखाद्या वेळेला जर अचानक शुगर वाढली, डाऊन झाली, काही जरी झालं तर चक्कर येऊन पडू शकतात, काही घडू शकतं, म्हणून ती गोळी चालू ठेवायची. आणि त्या भीतीपोटी मी गोळी सध्या तरी चालू केलेली आहे. परंतु ही गोळी मी बंद करणार आहे, आणि एक पर्याय माझ्याकडे आहे जो मी म्हणजे मी स्वतः अनुभव घेईल आणि तुमच्याशी नक्कीच शेअर करेल. तर 3 महिन्याचा तो अनुभव राहणार आहे माझा स्वतःचा, आणि मग मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर मी जी कंट्रोल केली, पहिली कंट्रोल केली तुम्हाला ती सांगते की इतक्या पटकन 350 वरून डायरेक्ट 150 वरती आली माझी शुगर. त्याचं एकमेव रिझन आहे, मी मेथीचं पाणी सुरू केलं होतं. म्हणजे मेथी भिजत घालायची मी अर्धा चमचा मेथी भिजत घालायचे, कारण मेथी गरम असते आणि मला हिटचा त्रास आहे त्याच्यामुळे मी जास्त मेथी खात नाही. तर मी अर्धा चमचा मेथी पाण्यात रात्री भिजायला घालायची
आणि ती मेथी चावून खायची आणि ती पाणी पण पिऊन घ्यायची सकाळी. तर तुम्हाला खरोखर सांगते त्या ह्याच्यानी ना माझी शुगर बऱ्यापैकी कंट्रोल झाली होती. तसंच आता मला एक दुसरं चॅलेंज घ्यायचंय की माझी गोळी मला पूर्णपणे बंद करायची, पूर्णपणे. डॉक्टरांनी सुद्धा आश्चर्य केलं पाहिजे की डायबिटीज आहे म्हणून गोळी चालू केलेल्या व्यक्तीनं गोळी बंद केली आणि डायबिटीज कमी झालाय. आणि हे मी नक्कीच करणार आहे. तर मी तुम्हाला सांगायचंय मला की प्लीज हात जोडून सांगते, जी मी चुकी केली ना ती तुम्ही करू नका. टेन्शन घेऊन झोप उडवू नका. झोप खूप गरजेची आहे आणि झोपीमुळे बरेच आजार, झोप जर नाही आली तुम्हाला विचाराने तर बरेच आजार बळकवतात. आणि तसंच माझ्यासोबत झालेलं आहे. मला खूप विचाराने झोप नाही यायची लवकर. लवकर म्हणण्यापेक्षा मी खोटं बोलत नाहीये. अक्षरशः डॉक्टरांनी मला गोळ्या झोपीच्या चालू केल्या होत्या. नंतर मी त्यांच्याकडे रडले अक्षरशः गेल्यानंतर की काही करा डॉक्टर, पण मला झोप येत नाहीये 2-2, 3-3 वाजेपर्यंत. विचारच जात नाहीयेत आणि मला सकाळी उठून जायचं असतं. मला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम जास्ती वाढायला लागलाय, त्याच्यामुळे मला ऍसिडिटी जास्ती वाढायला लागली, त्याच्यामुळे मला खूप त्रास व्हायला लागला. त्यांना हात जोडले, रडल्याच्या नंतर त्यांनी माझ्यासाठी गोळी चालू केली. परंतु त्यांनी घशाला त्रास होतोय कारण मी लोणचं खाल्ले. तो प्रॉब्लेम आहे मला. खूप त्रास होतो मला असं, म्हणजे दुसरं काही खाल्लं वगैरे की घशाला. तर तुम्हाला सांगतेय मी की त्या डॉक्टरांना मी खूप ही केल्याच्या नंतर त्यांनी पण खरी परिस्थिती जाणून घेतल्यावर मला गोळी चालू केली होती. त्यांनी फक्त मला 15 दिवसाच्या गोळ्या दिल्या होत्या आणि ती म्हटली होती ही गोळी कायमची अजिबात नाही घ्यायची. ही गोळी 15 दिवसच घेतली पाहिजे आणि 15 दिवसाच्या नंतर तुम्हाला त्याचा फरकच पडला पाहिजे. मग त्यांनी मला जे जे काही सांगितलं होतं ना मेडिटेशन करायचं ती मी करत होते आणि बरंच असं हे करून मग मी माझी ती झोपीची सवय जी होती ना विचार करण्याची, म्हणजे झोपतानीच बेडवर पडले की सारखं डोक्यात विचार घुमणं वगैरे, हे सगळा प्रकार माझा पूर्णपणे बंद केला. पूर्णपणे एवढे मी सांगणार नाहीये की मी 100% मला फरक पडलाय. 50% मी स्वतः फरक पाडून घेतलाय. झोपीवरती किंवा विचारांवरती जास्ती टेन्शन न घेणे, जास्ती विचार न करणं, या गोष्टी मी सोडून दिल्या. का तर मला एक आजार जडला यार या गोष्टीमुळे. का टेन्शन घेतल्यामुळे, जास्ती विचार केल्यामुळे, जास्ती हे केल्यामुळे मला एक आजार जडलाय आणि परत आणखीन दुसरे आजार जडायला नकोय. आणि जडले तर जडले, पण ती असे आजार जडावेत की जसं की कोरोनासारखं एकदा आला आणि गेले पटकन सुटले याच्यात, बरोबर की नाही. असं झालं तर मला हरकत नाही, परंतु असं नको व्हायला की यार ती हॉस्पिटलमध्ये बेड रेस्टवर पडायचे, घरात बेड रेस्टवर पडायचे, खाण्यापिण्याचे बंधन, सगळ्या गोष्टीचे बंधन, कुठं ह्या गोळ्या चालू, त्या गोळ्या चालू, हे चालू, ते चालू, असं जीवन मला नाही जगायचं. एकदाच पटकन झटकन जायचं. असा आजार झाला तर काही नाही, परंतु असं नको जो तुम्हाला झोपवून ठेवत, जो तुम्हाला रोज तडपडून मरायला मजबूर करण. असे आजार जडू देऊ नका. तर लवकर झोपा, लवकर उठा, व्यायाम योगा नक्कीच करा आणि टेन्शन कसलंही मोठं जरी भयंकर आभाळ कोसळलं तुमच्या समोर तरी सुद्धा टेन्शन नाही घ्यायचं, खरोखर नाही घ्यायचं. कारण ज्या दुःखातून मी जातीये, ज्या परिस्थितीमधून मी गेलीये, ती खरोखर मी भोगल्याच्या नंतर मला समजलंय आणि लय पस्तावा होते त्या गोष्टीचा की मी का कुणासाठी एवढं टेन्शन घेतलं. ज्या लोकांसाठी मी टेन्शन घेते त्या लोकांना माझी गरज सुद्धा नाहीये. ती लोक माझ्या स्वप्नात विचार सुद्धा करत नाहीयेत. ती लोक माझ्यासाठी थांबले पण नाहीयेत. ती त्यांच्या आयुष्यात पुढं त्यांची आयुष्य जगतायत, लाईफ जगतायत. आणि मी कुणासाठी का रडत बसली, मी का कुणासाठी झगडत बसलीये, मी का कुणासाठी रात्रंदिवस जागतीये, मी का कुणासाठी एवढा विचार करतेय आणि मी का माझ्या शरीराला आजार लावून घेतलाय, हे मला नक्कीच तुम्हाला सांगते खरोखर कळलंय. कोणी कोणाचं नाहीये. म्हणून स्वतःसाठी जगा, स्वतःच्या शरीराची काळजी घ्या, स्वतःच्या जीवाची काळजी घ्या. जगात प्रत्येक माणूस आलेला ह्याला तर जायचंच आहे, पण जायचं चांगल्या ह्याच्याने जायचं. अशा आजार लावून घेऊन जायचं नाही. कुणाला मानसिक आजार होतो, कुणाला असे बीपी, शुगर वगैरे वगैरे भरपूर काही आहे. आणि ह्या शुगरमुळे भरपूर आजार येतात. मला डॉक्टरांनी सांगितल्याच्या नंतरच मी या गोष्टीवरती हे करून राहिले
कारण ना मी तुम्हाला खरंच सांगते 2 वर्षामध्ये ना जिम ना योगा ना काहीच नव्हतं माझं. आणि एवढ्या 2 वर्षामध्येच ते सगळं दुर्लक्ष झालं आणि सगळं हे असं होऊन बसलं. तर आता मी डाएट पण चालू केले, योगा पण चालू केलेली आहे. फक्त वॉकिंग होत नाहीये माझी, तर तो थोडासा प्रॉब्लेम आहे. बाकी मी आता जो चॅलेंज घेणार आहे त्या चॅलेंजचा सुद्धा मी तुम्हाला सक्सेस करून दाखवणार आहे. माझी जी गोळी आहे ती मी गोळी नक्कीच तुम्हाला बंद करून दाखवणार आहे ह्या किटनं. आणि दुसरा मुद्दा एक रेसिपी आहे, परंतु पहिलं मी ट्राय करत आणि नंतर तुम्हाला दाखवू. बरोबर की नाही? असं व्हायला नको की हिनं काहीतरी चुकीचं सांगितलं. ज्या ज्या लोकांना त्याचा फायदा होईल ती गोष्ट मी नक्कीच इथं शेअर करेल, परंतु पहिलं मी ट्राय करेल प्रत्येक गोष्ट आणि मगच तुम्हाला शेअर करेल. तर मी 3 महिन्याचं चॅलेंज घेणार आहे आणि 3 महिन्यानंतर मी तुम्हाला नक्कीच माझी गोळी बंद करून दाखवणार आहे. तर हेच मला तुम्हाला शेअर करायचं होतं की ही जी चुकी आहेत ह्या करू नका, खरोखर करू नका. अति टेन्शन घेऊ नका, अति विचार करू नका आणि करूच नका, कुणाचाच नाही. मुलं करतो ना आपण, मुलांचा सुद्धा नाही. ज्या गोष्टीने एवढं सगळे डोंगर माझ्यावरती कोसळले होते पण मी कधी ढासळले नाही, परंतु मुलांमुळे ढासळले आणि सगळं माझं आयुष्य बर्बाद झालं त्यामुळे. तर आता ह्या गोष्टी काढण्यात अर्थ नाहीये, परंतु तरी पण सांगते की काळजी घ्या प्रत्येकाने. आणि आणखीन एक गोष्ट की जो माझा चॅनलचा प्रॉब्लेम होता, मी तुम्हाला ती पण गोष्ट शेअर करायची राहिली. जो माझा चॅनलचा प्रॉब्लेम होता, माझ्या चॅनलला ॲड जी बंद झाल्या होत्या ना, तर ते चालू झालेले आहेत. आय थिंक तुम्ही पण सांगा मला कमेंट्स करून की ॲड चालू झालेल्या आहेत का नाही. कारण ना खूप म्हणजे चुकी झाली होती, माझ्याकडून चुकी झाल्या होत्या, त्यामुळं ती सगळं यूट्यूबने बंद केलं होतं, ॲड्स बंद केल्या होत्या आणि त्या आता सध्या चालू झालेल्या दिसत आहेत. तर मला तुम्हाला सांगायचंय की जर तुम्हाला यूट्यूबचं जास्ती काही माहिती नसेल चॅनल मॉनिटाईज करण्याचं, तर माहितीच्या व्यक्तीकडनं करा. स्वतः काही चुकीचं करू नका जे मी केले. माझी चुकी काय झाली माहितीये का, चॅनल माझा मॉनिटाईज आणखीन पण होत नाहीये. त्याचं रिझन असं होतं की ज्या चुकी मी केल्या होत्या, म्हणजे जो तुम्ही ॲड्रेस टाकता ना चॅनल मॉनिटाईज करताना, तुम्ही जे ॲड्रेस व्हेरिफिकेशन येतं त्या ठिकाणी जिथं ॲड्रेस टाकता तुम्ही, तर ॲड्रेस एकदम व्यवस्थित असला पाहिजे, तो ॲड्रेस टाकायचा. दुसरा मुद्दा, त्या ॲड्रेसच्या ठिकाणीच मोबाईल नंबर टाकायचा तुमचा. ॲड्रेसच्या ठिकाणीच मोबाईल नंबर टाकायचा, म्हणजेच तो जिथं वरती पोस्ट पिन येणार आहे तुमचा, त्या पिनच्या वरती जो तुमचा ॲड्रेस असतो, ज्या ॲड्रेसवरती पिन येणार आहे तिथं मोबाईल नंबर दिला जातो. जर तुमचा ॲड्रेस नाही सापडला तर ती लोक फोन करतात खरोखर. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, कुठलीही चूक तुमच्याकडून झाली नाही पाहिजे. माझ्याकडून पहिल्यांदा पण पिन चुकला होता, माझा पिन कोड चुकला. दुसऱ्या वेळेला मी मोबाईल नंबर तिथं न टाकला. खूप सारे प्रॉब्लेम झाले होते आणि मला एका दादानी मदत केली, त्यांचे मनापासून आभार. रवी दादानी मला मदत केली आणि त्यांनी मला अशी मदत केली की म्हणजे नाही त्यांनी मला कुठले चार्जेस घेतले नाही, त्यांनी मला कुठली असं म्हणजे समोर येऊन जास्त त्यांच्याकडे मला यायला जायची गरज नाही पडू दिली, किंवा ते स्वतः आले नाही. फोनवरती त्यांनी मला सजेस्ट केलं आणि फोनवरती त्यांनी मला मी कुठं चुकली हे त्यांनी मला सांगितल्याच्या नंतर मी तशाच पद्धतीनं ते सगळं ही केल्याच्या नंतर कुठं जाऊन माझं अप्लाय आता झालंय. तर तुम्हीही फक्त माझं एक चुकत होतं, मोबाईल नंबर ॲड्रेसच्या साईटला मी टाकत नव्हते, त्यामुळे माझा पिन येत नव्हता. ॲड्स बंद झाल्या होत्या आणि मला 4 ते 5 महिने माझे ह्याच्यातच गेले. आणि तुम्हाला सांगायचंय मला, ते लोक आता हे खरोखर घडलेलं आहे. हे लोक म्हणजे पोस्टमधले जो पिन येणार आहे तुमचा पोस्ट ऑफिसमध्ये येतो, तर तिथले लोक काय करतात माहितीये का, हे त्यांना माहिती नसतं. जो पोस्टमॅन आहे ना त्याला हे एक्झॅक्टली किती महत्वाचं आहे, कुणासाठी किती ही आहे हे माहिती नसतं. काय करतात माहितीये का, अक्षरशः घेत नाहीत. काय करतात, स्वतः घेत नाहीत. त्यांचा एरिया येतो ना, त्या एरियावाले घेत नाहीयेत. तो डायरेक्टली नेतो आणि तिथं टेबलवरती टाकून देतो त्या जे मेन असतं त्यांच्याकडे, की हे बघा काय कशाचे कागद आहेत म्हणून फेकून देतात.
आणि ते जर लोकांनी तुम्हाला कॉल केला, तुमचा वरती नंबर असला आणि ते कॉल केला तर तुमच्यापर्यंत पिन येतो, नाहीतर येत नाही. सहसा सगळे पोस्टमन असे करतात असं मी म्हणणार नाही, परंतु खरोखर असं घडले. माझा पिन माझ्या मुलाला मी पोस्ट ऑफिसमध्ये लावल्याच्या नंतर माझ्या मुलाला तिथून तसं सांगितलं गेलं की त्या पोस्टमॅननी ते घेतलं नाही आणि इकडे आणून टाकलं की हे कशाचे कागद आहेत म्हणून, आणि त्याच्यावर मोबाईल नंबर नसल्यामुळे माझा पिन 2दा वेस्टेज गेलाय. त्या ऑफिसमधून तसं सांगण्यात आल्याच्या नंतर मी इतकी चिडले होते. म्हणलं मी जर असते तर त्याचा नाव ऍड्रेस सगळं घेतलं असतं आणि हे केलं असतं, त्याच्यावर कारवाई केली असती, हे किती चुकीचं आहे म्हणून. परंतु माझा मुलगा गेला होता आणि तो जास्ती काही बोलला नाही, तरी पण त्याला बोलला की असं का रे दादा करतोय म्हणून, नाही का. तर ते म्हणे आम्हाला काय माहिती कसल्याची कागद आहे तर काय, कशाचे काय असणार, तुमचं काम आहे, तुमची ड्युटी आहे, तुम्ही त्याचं पेमेंट घेता, तुम्ही त्या ठिकाणी जॉब करता, तर तुमचं काम आहे. कसलाही कागद असू दे, ज्याच्या त्याच्या ऍड्रेसवरती तो पोचला पाहिजे, बरोबर की नाही. ना की तुम्ही मोठं बॉक्सेस असल्यावर देणार, कुणाची महत्वाची असल्यावरच तुम्ही देणार. हे कागद कुठले जरी असले तरी महत्वाचेच असतात, बरोबर की नाही. तर हे माझ्यासोबत घडलंय, खरोखर सांगते. माझा पिन नंबर नसल्यामुळे त्या लोकांनी मला तिथे फोन केले नाहीत, म्हणून माझे पिन अक्षरशः हे झालेले आणि इतका पस्ताव होतो त्या गोष्टीचा मला. म्हणून प्रत्येकाला सांगते मी, ज्यांनी चॅनल मॉनिटाईज करत असेल त्यांनी ऍड्रेस व्हेरिफिकेशन जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला ऍड्रेस टाकताना तिथं साईडला मोबाईल नंबर टाका. पिन बरोबर तुमचा घरी जरी नाही आला तरी तुम्हाला कॉल आल्याच्या नंतर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन घेऊन येऊ शकतो, बरोबर की नाही. तर आता आम्ही तेच केले. आता जेव्हा नेक्स्ट येईल त्यावेळेला आम्हाला फोन केला जाईल आणि ह्याला पण सांगितलेलं आहे, जर तो घरी आला तर ठीक, नाही आला तर कमीत कमी कॉल तरी नक्कीच येईल आणि मग आम्ही जाऊन घेऊन येऊ. तर हे माझ्यासोबत घडले आणि खूप चुकीचं घडले. तर हे पोस्टमन असे करतात, ही माझी तक्रार आहे, खरोखर सांगते. हे असं करतात आणि हे प्रूफ आहे माझ्याकडे काय की ही माझा मुलगा गेल्यानंतर हे असं झालेलं आहे. त्याला सांगितलं गेलेलं आहे की पोस्टमॅननी घेतलं नाही, कशाचे कागद आहेत म्हणून इथे टेबलला आणून टाकले. आणि त्या मॅडमनी सांगितलं की तुम्ही ना ऍड्रेसच्या ठिकाणी पिन टाकत जा, नाही सॉरी मोबाईल नंबर टाकत जा, म्हणजे जर ऍड्रेस नाही सापडला तर फोन केला जातो. तर हे माझ्यासोबत घडले 2 वेळा. आणि रवी दादा मनापासून तुमचे धन्यवाद, मनापासून की तुम्ही कमीत कमी मला फोनवरती तरी सांगितले की माझं कुठं काय चुकतंय. एका फोन नंबरमुळे माझं चुकत होतं आणि ते लोक म्हणजे माझं चुकत होतं, फक्त नंबर टाकत नव्हते. त्या लोकांचं चुकत होतं पोस्टमॅनचं की कशाची तरी कागद आहेत म्हणून त्याच्यावर मोबाईल नंबर नाही म्हणून. ऍड्रेस तरी होता ना, त्या ऍड्रेसवर येऊ शकत होता, परंतु त्या ऍड्रेसवर त्यानं आला नाही. त्यानं डायरेक्टली तसेच फेकून दिले होते ते कागद. एक मॅडम आहे त्या ऑफिसमध्ये, त्या मॅडमच्या टेबलला नेऊन फेकून दिले की ही कागद कशाची आहेत बघा म्हणून. आणि त्या मॅडमनी फोन केले बऱ्याच जणाला आणि ह्याचे कागद त्याचे कागद आलेत म्हणून हे केलं. तेव्हा माझं सगळी परिस्थिती घडत असताना, बोलत असताना, सांगत असताना माझा मुलगा तिथं होता म्हणून ही मला माहिती. आणि त्यानं जे घरी येऊन मला शेअर केले की मम्मी असं असं करतोय पोस्टमन. म्हटलं त्याचं नाव सांग मला. तो म्हणे मी नाही विचारलं. का नाही विचारलं म्हणलं, तू विचारायचं असतं, त्याला दणकावून बोलायचं असतं की तुम्ही चुकीचं करता का, कागद असं कसेही कागद असू दे, तुमचं काम आहे, त्या ऍड्रेस आहे ना तर ऍड्रेसवर पोहोचवणं. तर चला फ्रेंड्स, हा व्हिडिओ खरोखर तुम्हाला सांगते, ज्यांचं चॅनल नवीन आहेत आणि चॅनल मॉनिटाईज करायचे आहेत त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि तसंच करा. जर तुम्हाला पिन हवा असेल तर. आणि तुम्ही जास्तीत जास्त पिनला 3 वेळा अप्लाय करू शकता. 4थ्या वेळेला तुम्हाला चान्स नाही, चॅनल डायरेक्ट बॅन होतं किंवा डिलीट होतं, तुम्ही अप्लाय करू शकत नाही. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, आपापली काळजी घ्या आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.